नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023 यामध्ये ज्या काही पोस्ट आलेल्या होत्या तर त्यामध्ये एई, ट्रान्सको आणि विद्युत सहाय्यक पारेषण या एक्झाम पेंडिंग आहे किंवा या एक्झाम अजूनपर्यंत झालेल्या नाही। विद्यार्थी मित्र आतुरतेने त्या एक्झामची वाट बघत होते। जुलैमध्ये त्या एक्झाम एक्सपेक्टेड होत्या, परंतु मधल्या पिरियडमध्ये महावितरणमध्ये जे काही आता SCBC जे काही GR आहे फेब्रुवारी 2024चा तो इम्प्लिमेंट करण्यात येईल असं एक नोटिफिकेशन आलं होतं। त्याचा आपण अपडेटसुद्धा दिलेलं आहे अतिशय महत्त्वाचं। त्यानुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस पोस्टमध्ये किंवा वॅकन्सीमध्ये करणार आहेत आणि नंतर फॉर्म सबमिशन होईल परत SCBCचं वगैरे आणि मग एक्झाम होईल अशी एक प्रोसेस आहे। तर त्यामध्ये महापारेषणमध्ये सुद्धा आता फायनली त्यांनी एक नोटिफिकेशन, एक शुद्धीपत्रक दिलेलं आहे। त्यानुसार महापारेषणमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, आता आपण ते आधी नोटिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे ते आपण डिटेल वाचू। तर बघा मित्रांनो, 28 मे म्हणजे आजच्याच तारखेचं हे नोटिफिकेशन आहे किंवा शुद्धीपत्रक आहे। जाहिरात क्रमांक 7, 23, 9, 23 आणि 1/24 करिताचे शुद्धीपत्रक। यामध्ये बघा महाराष्ट्राचं विद्युत वितरण पारेषण कंपनी 7/2023 दिनांक 4/10/2023 अन्वये सहाय्यक अभियंता पारेषण सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक 1/24 19/1/2024 अन्वय सहाय्यक अभियंता पारेषण अधिसूचनेअंतर्गत जाहिरात क्रमांक 9/23 20/11/2023 अन्वय विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी सरळ सेवे अंतर्गत या पदांची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात कंपनीच्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। ठीक आहे, यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो, मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये वरचं सांगतो, बाकी नंतर डिटेल सांगेन की जे काही आहे सदर जाहिरातींमध्ये अनुषंगाने ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरता वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती। त्यानुसार अंतिम तारीख 24/10/2023 दिनांक 10/12/2023 व दिनांक 19/2/2024 होती। अनुषंगाने उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, परंतु सदर पदांकरता ऑनलाईन परीक्षा झालेली नसल्यामुळे, ऑनलाईन परीक्षा झाली असती तर परत हे काही भानगड करायची गरज नव्हती, परंतु ऑनलाईन परीक्षा झालेली नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही असं यांचं म्हणणं आहे। भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे, तर आता याच्यामध्ये चेंजेस करता येतात असं यांचं म्हणणं आहे। बघा, दरम्यान शासन निर्णय 27/2/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता म्हणजे SCBC रिलेटेड हा मुद्दा आहे। आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातींमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे। म्हणजे तुम्ही जे काही फॉर्म भरला असेल, जे काही वॅकन्सी असतील कॅटेगरीनुसार किंवा सब कॅटेगरीनुसार जे काही असेल तर ते सगळं मागे घेण्यात येईल आणि परत एक दुसरी ते जाहिरात काढतील। दुसरी म्हटल्यापेक्षा पोस्टमध्ये चेंजेस करतील। ठीक आहे, SCBC तिथे इन्क्लूड करतील। नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, प्रवर्गनिहाय परत एकदा ते प्रसिद्ध करतील, यादी प्रसिद्ध करतील व उमेदवारांना अर्ज करण्याचा पुरेसा अवधी देण्यात येईल, म्हणजे अर्ज करायला सुद्धा वेळ मिळणार आहे। तसेच सदर भरती प्रक्रिया उच्च न्यायालय मुंबई वगैरे वगैरे त्यांनी नंबर दिलेला आहे आधी राहून करण्यात येईल। ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही, परत अर्ज करण्याची गरज नाही असं यांचं म्हणणं आहे। तुम्ही ऑलरेडी अर्ज केला असेल तर ठीक आहे, किंवा तुम्हाला SCBCमध्ये जर अर्ज करायचा असेल तर पोस्ट वगैरे बघून तुम्ही करू शकता, किंवा AWSमध्ये असाल की SCBCमध्ये करायचं असेल तुम्ही करू शकता, किंवा जे नवीन असतील ते आता करतीलच। ठीक आहे, URL लिंक इतर बाबतची प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या महाट्रान्सको.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। उक्त पदाकरता म्हणजे आता ते जवळपास 4 जूनच्या नंतरच येईल असं अंदाज आहे। नमूद केलेली शैक्षणिक सगळं बाकी कंडिशन जे आहे ते सगळं सेम राहतील। 28/5/2024चं हे शुद्धीपत्रक आहे। असे अपेक्षित होते की महावितरणमध्ये हे सगळं इम्प्लिमेंट होईल, परंतु महापारेषणमध्ये होणार नाही, कारण ऑलरेडी बऱ्याचशा एक्झाम झालेले आहे, इलेक्ट्रॉनिक AE असेल किंवा बाकीच्या जे सिनियर पोस्ट आहे, सिनियर टेक्निशियन वगैरे। परंतु या ज्या 2 पोस्ट आहे AE आणि विद्युत सहाय्यक पारेषण याच्या एक्झाम न झाल्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की एक्झाम न झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया अजून कंप्लीट झालेली नाही आहे किंवा याची सुरुवातच झालेली नाही असं यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये ते चेंजेस करतील असं यांनी आता ठळकपणे सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता जूनच्या 5 म्हणजे 5 जून नंतर ही प्रोसेस चालेल, किंवा त्याच्यामध्ये परत 10-15 दिवस ते फॉर्म सबमिशनसाठी देतील। म्हणतो की जागेमध्ये काही चेंजेस ते करतील, त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी वेळ देतील, किंवा आता नवीन जे अर्ज करायचे असतील ते सुद्धा करू शकतात। आणि नंतर जुलैमध्ये असं नाही की बा जुलैमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे, महापारेषणला भरपूर वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे जुलैमध्ये ती एक्झाम होऊ शकते। महावितरण तरी डिले होईल, वेळ होऊ शकतो, परंतु महापारेषण असं काही नाही की बा आता असं आलं म्हणजे बा ते एक्झाम घेणार नाही असं नाही आहे। जुलैमध्ये तरी ही एक्झाम होऊ शकते, त्याच्यामुळे आपण तयारी ही जुलै महिन्याला टार्गेट ठेवूनच आपण तयारी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे प्रामाणिकपणे।
ठीक आहे. बाकी याच्यामध्ये काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. फक्त याच्यामध्ये जे पोस्टमध्ये काही चेंजेस होणार आहे थोडंफार कमी जास्त, तर पुढे आपल्याला कळेलच. जूनमध्ये ते सगळं प्रोसेस चालणार आहे अख्खा महिनाभर आणि त्यानंतर जुलैमध्ये किंवा त्यापुढे सुद्धा ती एक्झाम आता जाऊ शकते महापारेषणची. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा, अभ्यास कंटिन्यू ठेवा, सातत्य ठेवा. अशा गोष्टींमुळे अभ्यास आपला विचलित होऊ देऊ नका आणि पूर्ण टार्गेटने अभ्यास करा. पूर्ण आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे हे लक्षात घेऊन, इथे जागा कमी जास्त झाला तरी चालतात, परंतु आपलं सिलेक्शन जायला नको हे लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा. अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अनुभव चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे असे अपडेट्स आपण वरचेवर देतच राहतो. धन्यवाद मित्रांनो.